जॉईन. हो सर. बर. अभ्यास सर्वांचा सुरू आहे. परीक्षा काय म्हणतात? परीक्षेचा अभ्यास सुरू आहे का नाही? काहींच्या बरेच येस पेपर सर, झाले. सुरू आहे. काहींचे पेपर झालेत ना सर्व? येस सर. हा, पेपर कसा गेला? मागच्या आठवड्यात बहुतेक मला वाटते मंगळवार बुधवार पेपर होता ना काहीतरी, याच आठवड्यात ना? सोमवार मंगळवार किंवा मागच्या आठवड्यात पण झालं वाटतं तुमचं पेपर. कोणाकोणाची झालीत पेपर सगळ्यांचे? आणि काहींची मला वाटतं या आठवड्यात आहे ना, उद्यापासून. सर आमचे 1 तारखेपासून आहे बरं पेपर. 1 तारखेपासून आहे. कोणाकोणाची झालीत पेपर? पण हा, काय सांगत होती वनिता? आमचे पेपर झालेत. बर, वनिताची झाले. अजून कोणाची झालेले आहेत? स्वप्नाली नाही झाले सर. साई झालेली. बर, साई झालेत. अपूर्वा तुझं झालं का पेपर? हर्षदा? नाही सर, 1 तारीखपासून आहे. बर, हर्षदा? सर हा, झालेत. बरं, ज्यांचे झाले असतील कृपया जे आहे ते पेपर पाठवत चला, की जेणेकरून काय होईल की बाकीच्या विद्यार्थ्यांचा त्यांचा पण अभ्यास होईल की कशा प्रकारचं जे स्वरूप असणार आहे. मी ग्रुपवर एक पाठवलेलं आहे तुम्हाला, तर त्याचा एक तुम्ही पेपरच्या अगोदर एकदा थोडा जो आहे तो सराव करायचा आहे. बरोबर. तर आपण मागच्या तासाला जो धडा पाहत होतो, काय बरं, काय नाव होतं त्याचं? कोणाला आठवत? अजून कोण सांगते? नाही. स्वप्नाली सांगते. ऋतुपर्णा काय सर? कोणता पाठ आपण मागच्या तासाला सुरुवात केली होती त्या पाठाला? सर मी मागच्या तासाला नव्हती. वनिता, स्वप्नाली, आठवतंय का कोणता पाठ आपण अभ्यास करायला जी आहे ती सुरुवात केलेली होती? नाही, एवढ्या लवकर विसरून कसं होईल? मग तुम्ही नोट्स काढत नाही का? किंवा वही पेन? मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा तुम्ही तासाला जे आहे ते साधारणतः वही पेन सर्वांच्या जवळ असलं पाहिजे. वही पेन असेल तर तुम्हाला जे आहे तर त्या तासातले महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते तुम्ही लिहू शकता. ते लिहिल्यानंतर काय होतं की असं विसरणार नाही. आणि मग काय की तुमचा तो पाठ झाल्यानंतर साधारणतः तुम्ही जरी नजरेआड ते एकदा त्यावरून नजर जरी फिरवली त्या पॉइंट्सवरून, तर ते जे घटक आहे तो व्यवस्थित तुमच्या जे आहे ते काय राहतो, स्मरणात राहतो. आणि आपण काय करतो, तो धडा झालाय आणि त्या धड्याचे आपण जर बघितलंच नाही किंवा त्याचे प्रश्न उत्तर सोडवले नाही, तो धड्याचं वाचन केलं नाही, तर आपल्या ते जे आहे ते आपल्याला जे शिकवलेलं आहे किंवा आपण जे अभ्यास केलेला आहे ते लवकर विसरून जातो. म्हणून काही ठराविक काळात ते पुन्हा पुन्हा आपल्याला एकदा जे आहे ते रिवाइज करावं लागतं, त्याला पुनरावृत्ती. मग वाचन असेल, तुम्ही एकदा सर्व जे आहे तर वाचन झालं पाहिजे. साधारणतः तुमच्या फ्री वेळामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, साधारणतः 8-10 दिवसात परत रिकॅप परत जे आहे ते तुमचं ते महत्वाचे मुद्दे असतील, तो धडा असेल तर तो वाचत करा, की जेणेकरून परीक्षेला त्याचा जो आहे तो तुम्हाला फायदा होणार आहे. आणि आपण म्हणतो बऱ्याच वेळा की काय, मी पाठांतर केलं की मला शाळेमध्ये मला पेपर लिहिताना आठवलंच नाही, काय मी विसरून गेले, तर याचा परिणाम असा होतो. तर असं करू नका. त्या क्लास त्या दिवशी होमवर्क अभ्यास पूर्ण करत चला. आणि किमान आज जर आपला क्लास आहे कुठल्याही सब्जेक्टचा असू द्या, त्याच्या अगोदर साधारणतः तुमची प्रार्थना चालू आहे तर एकदा रिकॅप करत चला, की पटकन आपण जो आहे तो रिवाइज केला पाहिजे की काय झालं होतं मागच्या तासाला, कोणते महत्वाचे मुद्दे होते, किंवा आपल्याला एखादा त्यातला महत्वाचा घटक समजलेला नाही तर तो आपण काय केला पाहिजे, विचारला पाहिजे. सर हा मला मुद्दा जो आहे तो समजला नाही, परत एकदा घ्या. तो रिपीट होतो. एखादा समजला नाही किंवा तो तुम्हाला जास्त डिटेलमध्ये त्याची माहिती हवी असेल तर तो जो आहे तो आपण त्याविषयी जे आहे तर हे केलं पाहिजे. प्रत्येक विषयात तुम्ही शाळेमध्ये असेल, क्लासमध्ये असेल, कुठेही, पण तो
जे आहे ते तुम्हाला शिकण्याच्या अगोदर किमान एकदा त्यावर नजर फिरवणे गरजेचं आहे. तर एक पटकन तुम्हाला जे आहे ते काय होतं, रिअलाइज होतं, रिवाइज होतं, त्याची उजळणी होते आणि लवकर लक्षात येईल, अरे हा हा पाठ इतिहासाचा चालला आहे, मराठीचा चालला आहे, इंग्लिशचा असेल, बरोबर. ते पटकन जे आहे राज्यशास्त्र असेल ते पटकन तुम्हाला लगेच लक्षात येईल. समजलंय? तर काय अभ्यासच होतो आपण मागच्या तासाला? येस सर. भारताची सुरक्षा व्यवस्था, राज्यशास्त्रातला आपला तिसरा महत्वाचा जो धडा आहे, भारताची सुरक्षा व्यवस्था, सीमांच्या रक्षणातून नागरिकांच्या संरक्षणाकडे. तर भारताची संरक्षण यंत्रणा जी आहे ती 3 पद्धतीची आहे. बघूया आता किती जणांना आठवते. सांगा बरं, भारताची कशा पद्धतीने संरक्षण यंत्रणा आहे आणि ती कोणती आहे? सांगा बरं. ताई, ऋतुपर्णा, कोण सांगते? अपूर्वा. भारताची सुरक्षा सर हा. 3 प्रकारचे आहे, भूदल, नौदल आणि वायुदल. बरोबर, भूदल, नौदल आणि वायुदल. तर ही 3 पद्धती. मग काय तर राष्ट्रीय सुरक्षा कोणत्या परिस्थितीत राष्ट्राचे संरक्षण करणे हे पहिलं कर्तव्य मानलं जातं. सार्वभौमत्व असेल, अस्तित्व असेल, त्यानंतर लष्करी ताकद वाढवणे असेल, युद्धजन्य परिस्थिती जी आहे, युद्धाची परिस्थिती असेल तर त्यामध्ये चर्चा करून ते जो प्रकार आहे किंवा ते जे हानी आहे तर ते आपण रोखता येऊ शकते का याचा प्रयत्न जे आहे तो नेहमी करणे. आणि म्हणूनच भारताचं भूदल, नौदल आणि वायुदल अशा 3 पद्धतीचे जे आहे तर 3 प्रकारे संरक्षण यंत्रणा आहे. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सेनापती असतात, मोठे मेन मानलं जातं. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते आणि राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय युद्धाचा निर्णय घेता येत नाही. मग कुठल्या युद्धजन्य परिस्थिती असो किंवा काय आहे तर राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय करता येत नाही. म्हणजे साधारणतः जे मंत्रालय आहे, संरक्षण मंत्रालय, डिफेन्स मिनिस्ट्री म्हटलं आता आपण, संरक्षण दलांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा. आणि त्यामध्ये एक 2019 मध्ये सिरियस पद जे आहे ते काढण्यात आलेलं होतं. बघूया किती जणांना आठवते. मी मागच्या तासाला तुम्हाला ग्रुपवर पण शेअर केली. कोण आहे बरं सिरियस? सिरियस कोण आहे सध्याचे सिरियस? तुम्हाला त्यानंतर तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांची नावं लिहून ठेवलेली आहेत. कोण आहे सिरियस? सांगा पटकन, कोण आहे सध्याचे जे सिरियस आहे, प्रमुख आहेत, तर त्यांचे नाव काय आहे? आणि अनिल त्या चव्हाण. तिन्ही अनिल चव्हाण. नाही. कोण सांगते? मी ग्रुप तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये पण पाठवलेली होती. बघूया किती जणांनी अपडेट केले, किती जणांनी लिहून ठेवलेलं आहे. सांगा कोणाला येते? अपूर्वा, अभि. हा, अभि सांगता येईल कोण? NS राजा सुब्रमण्य. बघूया कोणी किती जणांनी लिहून ठेवलेलं आहे. बरोबर, जनरल NS राजा सुब्रमण्य. जे सुब्रमण्य आहे तर ते सध्याचे सिरियस प्रमुख आहेत. अगदी बरोबर. जे आर्मी प्रमुख आहेत, आर्मी वाल्यांना काय म्हटलं जातं ते आहे ना आपल्याकडे. हा, जनरल. कोण आहे सध्याचे जनरल? बघूया काय सांगता येते. सध्याचे जनरल कोण आहेत? त्यांना लष्कर प्रमुख असे म्हटलं जातं. सध्याचे लष्कर प्रमुख. याचा अर्थ मी टाकल्यानंतर तुम्ही लिहून घेतलेलं नाही. म्हणजे कोण कोण नोट्स जे पॉइंट्स जे आहेत ते प्रत्येक तासाला जरा नोट डाऊन करतात? रेज हँड करा बरं. अजूनही काहींनी सुरुवात केलेली नाही याचा अर्थ. बरोबर. अपूर्वा, ऋतुपर्ण, स्वप्नाली, ओके, वनिता हे करते. एवढी एकटीच आहे फक्त वनिता, बाकीची नाही. तर फक्त ऐकणं महत्वाचं नाही तर तुम्हाला महत्वाचे मुद्दे सुद्धा लिहिता आले पाहिजे.
हे तुम्हाला मी मागं पण म्हटलं की जनरल नॉलेजसाठी उपयोगी आहे. आता सांगितलं कारण किती मागचा तास साधारणतः आपण केव्हा घेतलं होतं इतिहासाचं, जवळपास म्हणजे 8 दिवस झाले. 8 दिवसातच तुम्ही विसरलात. तर असं करू नका. महत्वाचे जे मुद्दे आहेत ते लिहित चला, जे जे इम्पॉर्टंट आहे, कारण यातूनच तुमचा व्यवस्थित अभ्यास होणार. फक्त पाठांतर केलं आणि वाचन करत बसलो, मी ट्युशन क्लासला गेलो किंवा हे करत बसले, मी लिहिले प्रश्न उत्तर लिहिले किंवा परीक्षा आल्यानंतर मी हे करेल, ते लक्षात राहत नाही, त्याचा फायदा होत नाही. शिक्षणापुरताच याचा फायदा जो आहे तो तुम्हाला. हा, हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो, ऋतुपर्णा आवाज येतोय माझा? अभि, अपूर्वा? येस सर. सर तर सध्याचे जनरल कोण आहेत? कारण आपण जवळपास 5-6 तास अभ्यास करण्यात आणि 5-6 तासाचा आणि 1 तास अभ्यास करण्याचा भरपूर फरक आहे. तुम्ही अभ्यास कसा करताय त्यावर सर. इम्पॉर्टंट आहे. कोण आहे सध्याचे जनरल? जनरल NS राजा NS राजा सारामानी. सुब्रमणी हे सीडीएस प्रमुख आहे, म्हणजे या तिन्ही जणांचे प्रमुख. आणि त्यानंतर जे जनरल आहे, आर्मी चीफ ऑफिसर म्हटलं तर जनरल, तर ते आहे जनरल धीरज सेठ. हे जनरल धीरज सेठ जे आहेत तर ते आहेत. त्यानंतर नेव्हीचे कोण आहेत? हवाई दल, आपण म्हणतो की काय, भूदल, नौदल आणि हवाई दल. हे भूदलाचे आहेत, नौदलाचे. नेव्ही, नेव्हीला काय म्हटलं जातं? नेव्ही मध्ये नौदल. ऍडमिरल कोण आहे? ऍडमिरल बघूया, कोणाला सांगता येते का? ऍडमिरल कोण आहे? कृष्णा स्वामीनाथ. दिनेश त्रिपाठी. हे काय आहे? स्वामीनाथन हे आहे. धीरज सेठ जे आहे तर ते जनरल आहेत. आणि आता वायुदल म्हणजे एअरफोर्स, जे एअर चीफ मार्शल जे आहे ते AP सिंग आहेत. कोण आहेत? AP सिंग. हे लक्षात राहू द्या. परत एकदा रिकॅप करतो, परत एकदा उजळणी नंतर लक्षात राहिलं पाहिजे सर्वांच्या. राहील का लक्षात? आता अपूर्वा, येस सर. हा, लक्षात ठेवा. चॅट बॉक्स मध्ये आलेत का? जे सीडीएस प्रमुख आहेत तर NS राजा सुब्रमण्यम हे आहेत, म्हणजे तिन्ही दलांचे प्रमुख. आर्मी चे जे जनरल आहेत ते धीरज सेठ आहेत. आणि नेव्ही ऍडमिरल जे नेव्हीचे आहेत ते कृष्णा स्वामीनाथन आहे. आणि एअरफोर्स एअर चीफ मार्शल जे आहे ते AP सिंग आहे. असे यांचं, कारण आपल्याला करंट पण माहिती असलं पाहिजे, नुसतं पुस्तकातलं नाही. सध्याचे कोण आहेत किंवा काय आहेत तर याची पण माहिती तुम्हाला असायला हवी. तर हे 3 प्रमुख आहेत. त्यानंतर लष्करी दले पूर्णतः लष्करात नाहीत, मग यामध्ये BSF आहे, कोस्ट गार्ड आहेत, या 3 दला व्यतिरिक्त. त्यानंतर अंतर्गत, देशाच्या अंतर्गत कोणकोणती सुरक्षा व्यवस्था आहे तर CRPF आहे. त्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्स आहे. केंद्रीय राखीव पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था विविध राज्यातील प्रशासन, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी मदत करते. हे शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म पण महत्वाचे आहे. कोणतं काय आहे? अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय आहे? रॅपिड ऍक्शन फोर्स मध्ये काय? वेगवान हालचाली, बॉम्बस्फोट, दंगे, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास त्वरित कारवाई आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी हे यांचं काम आहे. तर नागरिकांची साधारणतः जी कोणती दलं आहेत आपण पाहतो की कॉलेज लेवलला वगैरे आपण पाहतो NCC. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. आता तुमच्यापैकी पण बरेच जण जे आहेत आर्मी, कोणाला आर्मीमध्ये जायचे, कोणाला पोलीसमध्ये जायचे, अलग वेगवेगळ्या याच्यात हे आहे, तर ती आवड असते. आणि मग शाळा लेवल पासूनच 9वी 10वीला MCC आहे. त्यानंतर 12वी 11वी 12वी किंवा कॉलेज लेवलला जे आहे ते NCC, नॅशनल कॅडेट कोर्स. साधारणतः हे जे आहेत NCC MCC हे कोर्स आपण शाळा महाविद्यालयामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहेत होमगार्ड, गृह रक्षक दल. तर 20 ते 35 वर्ष वयोगटातील नागरिक जे पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, आपत्तीत मदत करणे, दंगल काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम
हे जे आहे ते करत असतात. पुढे आहे बाह्य सुरक्षेपुढील आव्हानं कोणती आहेत? पाकिस्तान, काश्मीरची समस्या, पाणी वाटपाचे तंटे, घुसखोरीच्या समस्या, सीमावाद. भारत चर्चेच्या माध्यमातून जे आहे ते प्रश्न सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आता हे देशाच्या बाहेरची आव्हानं आपण पाहतो साधारणतः. म्हणजे काय? सीमावाद आहे, अंतर्गत एक प्रकारचे जे बॉर्डरवरच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा महत्वाची एक आहे. 1962 युद्ध आणि सीमा रेषेवरील वाद. मॅकमोहन रेषेचे पहा, आशिया खंडातील भारता शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचा जो आहे तो प्रयत्न आहे. मग नेपाळ, भूतान, म्यानमार हे जे राष्ट्र आहेत तर या राष्ट्रांवर कब्जा करण्यासाठी किंवा एक प्रकारची दहशत राहण्यासाठी, त्यानंतर भारत आहे, बांगलादेश आहे, तर यावर चीन जो आहे तो प्रभाव टाकताना प्रभावित करण्यासाठी जो आहे तो प्रयत्न करत आहे. अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानं कोणकोणती आहेत? तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानं. आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता यांच्यातील काय फरक आहे? तर बंडखोर चळवळी, धर्म, प्रादेशिक, वैचारिक किंवा वांशिक भेदावर आधारित अंतर्गत अस्थिरता निर्माण करणाऱ्या चळवळी, त्याला नक्षलवाद म्हटलं जातं. आता दहशतवाद काय आहे? तर भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वात मोठे आव्हान ही एक जागतिक समस्या असून ती नष्ट व्हावी म्हणून भारत प्रयत्नशील आहे. तर हे अंतर्गत जी आव्हानं आहेत सुरक्षा यंत्रणा, नक्षलवाद असेल, त्यानंतर दहशतवाद असेल, दहशतवादी हल्ला जो आपण पाहतो साधारणतः काश्मीर आहे, पंजाब आहे, किंवा जो 26/11चा जो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट हल्ला वगैरे झाला तो दहशतवाद आहे. आणि नक्षलवाद काय आहे तर आपण पाहतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये असेल, तिकडे छत्तीसगड वगैरे आहेत. तर या देशांमध्ये काय तिथे आर्थिक सुविधा म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपण पाहतो गडचिरोली मोठ्या प्रमाणात नक्षलवादी ज्या चकमकी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी जे आहेत ते होताना दिसतात. का? त्या लोकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, डेव्हलपमेंट होत नाही, विकास होत नाही, आणि त्यांचा ग्रुप एक प्रकारचं शासनावर, शासनाच्या धोरणावर किंवा सरकारी ज्या गोष्टी आहेत तर त्यावर अटॅक करत असतात. आपण काय म्हणतो की कब्जा करणे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी एक प्रकारची जी आहे ती चळवळ राबवली जात असते. तो नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हिंगोली असेल किंवा गडचिरोली असेल, गोंदिया यामध्ये जे आहे ते जास्त करून आपल्याला नक्षलवाद प्रदेश जो आहे तो पाहायला मिळतो. इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत साधारणतः आपण आलेलो आहोत. समजले का? अभी तर आता यावर एक व्हिडिओ पण साधारणतः 7 नंबरचा व्हिडिओ आपला राहिलेला होता की कशा प्रकारचा अंतर्गत दहशतवाद किंवा काय आहे तर तो एकदा थोडक्यात पाहूया बघा चित्र व्हिडिओच्या माध्यमातून. एक मिनिट परत एकदा जरा थोडस रिकॅप घेतो. आता त्यानंतर तुम्हाला शीतयुद्धानंतरचा जो काळ आहे किंवा राष्ट्राची जी सुरक्षा आहे तर त्याच्याविषयीचे काय आतापर्यंत जेवढे पॉइंट आहेत ते समजलेत का सर्वांना? आताचे जे झालेले पॉइंट्स आहेत ते समजले आहेत का? हो सर. हो सर. विसरायचं नाही आता पुढच्या वेळेस. मी जर विचारलं आपण रिव्हिजनला जर प्रश्न वगैरे घेतले तर परत विसरून जाऊ नका. काय विसरणार का? नाही सर. नाही सर. हा नाही कोणता आहे 5. त्यानंतर मागचा जो सगळ्यात लास्ट आपण ही पाहिलं होतं टॉपिक अंतर्गत अहवालापर्यंत आहे. हा दिसते स्क्रीन सर्वांना? हॅलो. येस सर.
भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. 1. दीर्घकाळापासून म्हणजे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान व चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद निर्माण करणारे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, काश्मीरची समस्या. जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवादी कारवायांनी ग्रासलेले आहे. पाणी वाटपाविषयीचे तंटे. भारतातून पुढे पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून या दोन देशात वाद आहेत. घुसखोरीची समस्या. सीमेपलीकडून भारतात होणारी घुसखोरी. सीमावाद. आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद इत्यादी हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केलाय. 2. आशिया खंडातील दोन महत्त्वाचे देश म्हणून भारत व चीन या दोन देशांकडे पाहिले जाते. 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले. तेव्हापासून भारत चीन संबंध जास्तच बिघडले. भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांवर चीनने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारत व चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. भारत व चीन यांच्यामधील मॅकमोहन सीमारेषेबाबतही वाद सुरू आहे. अलीकडेच भारत चीन संबंध ताणले जाण्याला कारणीभूत ठरला डोकलाम प्रदेश. हा प्रदेश भूतानशी संबंधित आहे. आशियातील भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमारेषा या विवादित प्रदेशात येऊन मिळते. या प्रदेशात चीनने रस्ता बांधायला घेतला आणि याला भूतानने आक्षेप घेतला. भारताने भूतानची बाजू घेतल्याने चीन भारत संबंध बिघडले. 3. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे. भारताला बाह्य व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा. त्याची माहिती आपण या आधीच्या मुद्द्यात घेतली आहे. अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. जेवढे बाह्य सुरक्षेला महत्त्व द्यावे लागते तेवढेच अंतर्गत सुरक्षेलाही द्यावे लागते. जेवढा धोका देशाला बाह्य शत्रूंपासून आहे तेवढाच अंतर्गत शत्रूंपासूनही आहे. उदाहरणार्थ, धार्मिक दंगे, प्रादेशिक व भाषिक वाद, राज्यांतर्गत असणारे वैचारिक वाद, वांशिक, आर्थिक यांवर आधारित अनेक बंडखोर चळवळी, नक्षलवादी चळवळ या सर्व बाबी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड आव्हान निर्माण झाले आहे. 4. दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्ण समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय. दहशतवादामुळे देशाची व जगाची सुरक्षितता नष्ट होते. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. आज जगात अनेक दहशतवादी संघटना आहेत. उदाहरणार्थ, लष्कर-ए-तोयबा, उल उमर मुजाहिद्दीन, अल कायदा, इसिस इत्यादी. अशा तऱ्हेने भारताला अंतर्गत बाह्य सुरक्षिततेसाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बघितलं असेल की साधारणतः जेवढा बाहेरून देशाला धोका आहे तेवढाच आतून सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणात धोका आपल्याला पाहायला मिळतो. विविध प्रकार बाहेरून पाहिले तर पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, इकडे चीन आहे, बांगलादेश आहे. मोठ्या प्रमाणात घुसखोरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण पाहतो की होताना मोठ्या प्रमाणे जे आहे ते घुसखोरी आपल्याला पाहायला मिळते भारतामध्ये होताना. त्यानंतर सीमावाद आहे, संघर्ष आहे मोठ्या प्रमाणात. त्याप्रमाणे जेवढा बाहेरून आहे तेवढा अंतर्गत इंटरनली सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. दहशतवाद आपण पाहतो, त्यानंतर नक्षलवाद आहे. तर या गोष्टी ज्या आहेत, त्यानंतर जे धार्मिक दंगे आहेत मोठमोठ्या प्रमाणात, जर आंदोलन वगैरे झाले तर मोठ्या प्रमाणात जी दंगली मोठ्या प्रमाणात जे आहे ते होताना दिसून येतात. आणि याचा कुठेतरी भारताच्या जी सुरक्षा व्यवस्था आहे याला धोका जे आहे ते एक प्रकारचं आव्हान जे आहे ते होताना दिसून येते.
तर त्यानंतर पुढे आपण महत्वाचा जो मुद्दा आहे बंडखोरी आणि चळवळी हा नक्षलवाद याविषयी बघितलं. पुढे पाहिजे आपल्याला शीतयुद्धानंतरचा काळ, राष्ट्रीय सुरक्षता आणि मानवी सुरक्षता. आता मानवाची सुरक्षा हे सर्व राष्ट्राचं प्रथम कर्तव्य मानलं जातं. ह्युमन सिक्युरिटी, देशाची सुरक्षितता ही अंतिम माणसासाठी असते. माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षितता विचार म्हणजेच मानवी सुरक्षा होय. माणसांचे सर्व प्रकारचे धोक्यापासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी प्राप्त करून देण्याचं काम हे काय आहे, प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य आहे. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यानंतर संरक्षण पुरवणं असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या राज्यातील जी संरक्षण व्यवस्था असेल किंवा देशाची आहे तर त्यांचं कर्तव्य आहे. माणूस हा प्रथम केंद्रस्थानी मानला जातो, महत्वाचा मानला जातो आणि म्हणून एक अंतिम सुरक्षा ही नागरिकांची आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्रात, आता आपण विद्यार्थी आहेत, पुढे जाऊन तुम्ही कॉलेजला वगैरे गेले आणि तुमचं जर सिलेक्शन वगैरे झालं आणि तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जर गेला, शिकायला वगैरे गेला, तर तुम्हाला जे आहे तर तुमची सुरक्षितता जी आहे ती आपल्या राष्ट्रावर त्या तुम्ही जेव्हा त्या देशामध्ये जातात तर त्या देशामध्ये गेल्यानंतर हे परम कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्राने जे आहे तर आपल्या नागरिकांचं संरक्षण करणं. त्या राष्ट्रात गेल्यानंतर त्या त्या राष्ट्रामध्ये आपले त्या देशाची काय असतात, दूत असतात, केंद्र. आणि कशाही प्रकारे जर आणीबाणी आली, कुठल्या गोष्टी त्या त्या राष्ट्रामध्ये झाल्या तर पटकन धावून जाण्याचं काम तो राष्ट्र करत असतो आणि आपल्या नागरिकांचं संरक्षण करत असतो. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, इराक, इराण असेल, बाहेरच्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते युद्धजन्य परिस्थिती होती. तर त्या काळामध्ये जे आहे तर आपल्या भारत सरकारने असेल, सुरक्षा यंत्रणेने जे आहेत विमानं पाठवून जे आहेत तर आपले जे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, तर त्यांना जे आहे तर मायदेशी परत जे आहे ते सुरक्षित बोलवलेलं होतं. तर अशा पद्धतीने जे आहे तर राष्ट्राची सुरक्षितता जी आहे ती प्रथम मानलं जातं. आता मानवी सुरक्षिततेला जी आधुनिक आव्हान आहे त्यामध्ये दहशतवाद आहे. दहशतवादाचं लक्ष सामान्य निरपराध माणसे असतात, त्यांच्या मनात भीती व असुरक्षितता निर्माण करणे हाच मुख्य उद्देश असतो. जेव्हा आपण 26/11 झाला, पुण्यामध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झालेला असेल, त्यानंतर साखळी बॉम्बस्फोट झाला मुंबईमध्ये, त्यानंतर संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर झालं होतं, हैदराबादमध्ये असेल. तर हे जे आहे तर कुठेतरी मोठा क्राऊड आहे, मोठी लोकसंख्या आहे ज्या ठिकाणी जे आहे हे दहशतवादी अटॅक करत असतात, ज्यामध्ये निरपराध लोकांचा जो आहे तो बळी घेतात. कुठेतरी एक प्रकारचं भीती दर्शक जे वातावरण आहे ते तयार करणे आणि तिथल्या नागरिकांना घाबरवण्याचं काम जे आहे ते दहशतवादी करत असतात. आपण जर पाहिलं, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा पाकव्याप्त काश्मीर किंवा काश्मीर एरिया असेल, चंदीगड असेल, हरियाणा हा जो प्रदेश आहे तर त्या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जे आहे ते अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. कायमच अलर्टवर राहतात. मग ड्रोन्स असतील, हवेतून मारा करणारे असतील, तर अटॅक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होतात आणि कुठेतरी तिथलं वातावरण, एक दबाव, असुरक्षितता तिथल्या लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम हे दहशतवादी करत असतात. पुढे आहे पर्यावरण व प्रदूषण. हवामानात बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवनाला आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाला. आपण पाहतो जलप्रदूषण आहे मोठ्या प्रमाणात, आपण जंगल वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करत आहे. डेव्हलपमेंट होते, पण डेव्हलपमेंट होताच काय झालेलं आहे, एक प्रकारचं जे आहे तर पर्यावरणाला याचा जो आहे तो धोका निर्माण झालेला. आपण पाहतो की सगळे ऋतू एक प्रकारचे जे आहे ते मिक्स झालेले आहे. कधी पाऊस पडतो, कधी नाही पडत. म्हणजे उन्हाळा असेल तर पाऊस पडतो, हिवाळा सुरू होतो, हिवाळ्यात कधी पाऊस पडतो, कधी उन्हाळा निर्माण होतो. अशा प्रकारे जे आहेत याचा पर्यावरणावर जो आहे तो पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतो. नदी प्रदूषण आहे, हवा प्रदूषण आपण पाहतो. त्यानंतर पाहतो की आपण मोठ्या प्रमाणात जे आहे तापमान मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतं. का बरं? कारण मानवाने केलेला हस्तक्षेप, मोठमोठाले रोड, मोठमोठाले जंगल काटली जात आहे आणि याचा कुठेतरी मानवाच्या जीवनावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की श्वसनाचे विकार वगैरे जे आहेत, धुळीचं साम्राज्य असते, ध्वनी प्रदूषण आहे, त्यानंतर
मोठ्या याचा कुठेतरी जो आहे तो मानवाच्या जीवनाला जो आहे तो परिणाम होताना दिसून येतो. रासायनिक खते वगैरे आपण शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यानंतर आपण भाजीपाला असेल किंवा यावर फवारणी वगैरे असेल, रासायनिक या गोष्टी जेव्हा करतात तर त्याचा कुठेतरी मानवाच्या आरोग्यावर जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसतोय. मग पाहतो आपण बरेच रोग जे आहेत त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते होताना दिसून येतात. समजले का? पर्यावरणाचं बरं काय बरं अजून पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणं, पर्यावरण व प्रदूषणाची कोण सांगेल अजून? हर्षदा सांगतेस? पर्यावरण व प्रदूषण तर काय मानवाच्या जीवनाला जो धोका निर्माण झालेला आहे, तर अजून कोणतं उदाहरण यामध्ये आहे पर्यावरणाशी निगडीत? हर्षदा, अभि, हॅलो, अपूर्वा सांगतेस काय उदाहरण सांगता येईल अजून? जसे की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वगैरे सर झालेली आहे. एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. जो पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, पर्यावरण व प्रदूषण काय बरं काय झालेलं आहे? प्रदूषणाचा मानवाच्या जीवनावर कशा पद्धतीने जो आहे तो परिणाम होताना दिसतोय? आपण पाहतो की ओझोनचा थर जो आहे तो कुठेतरी कमी होताना दिसून येतं. का? कारण मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ते वाढताना दिसतं. का बरं तापमान वाढताना दिसून येते मोठ्या प्रमाणात? ते जे टेम्परेचर आहे तर का बरं वाढलेलं आहे? कोण सांगेल? ऋतुपर्णा सांगशील का? सर मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये केमिकल्स पसरतात, त्यामुळे केमिकल्स बरोबर. तयार म्हणजे केले आपण जातात. नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. नद्या प्रदूषित झाल्यामुळे पाणी एक प्रकारचं जे आहे ते काय झाले मोठ्या प्रमाणात प्रदूषित होताना दिसून येतं. कारण का? कारण नदीच्या किनारी मोठमोठ्या ज्या झाडे कंपन्या आहेत किंवा काय मोठमोठ्या कंपन्या आहेत ते रासायनिक केमिकल युक्त जे पाणी आहे ते नदीमध्ये डायरेक्ट सोडलं जातं आणि त्याचा परिणाम मग मासेमारी वगैरे आहेत, आपण जलचर जे जीवन आहेत पाण्यामधले राहणारे जे जलजीव आहेत ते प्राणी आहेत तर त्यांचा धोका जो आहे तो निर्माण झालेला. पुढचं अजून काय सांगता येईल? सर खूप जास्त आवाज ब्रेक होते तुझा. सर झाडे वगैरे पण कापतायत त्यामुळे पण प्रदूषण जास्त होत आहे, कारण की ऑक्सिजन कमी पडतंय मोठ्या म्हणून. प्रमाणात बरोबर. ऑक्सिजनची जी आहे ती कमतरता आपल्याला जी आहे ती जाणवते. पुणे असेल, मुंबई असेल, त्यानंतर दिल्ली असेल, आपण तुम्ही न्यूज मध्ये पाहता की तिथलं प्रदूषण जे आहे एक प्रकारची हवा जी आहे तर काय आहे ऑक्सिजनची कमतरता आहे. हवेमध्ये जे आहे ते एक प्रकारचे वायू धूलिकण जे आहे आणि तो श्वसनाचे विकार जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्यामध्ये दिल्ली असेल, पुणे असेल, मुंबई असेल हे शहर जे आहेत तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा तिसरा आहे जागतिक रोगराई. एड्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, इबोला आणि कोरोना यासारख्या रोगांपासून संरक्षण करणे हे मानवाच्या सुरक्षिततेचे अविभाज्य घटक आहे. मग आपल्या राष्ट्राची सुरक्षितता राखायची, पण त्यामध्ये या प्रकारच्या ज्या राष्ट्रीय महामारी आहे, रोगराई आहे, मग पोलिओ पासून आपण पाहतो की स्वाईन फ्लू आहे, डेंग्यू आहे, एड्स आहे, त्यानंतर टीबी आहे, कॅन्सर आहे, कोरोना आहे. तर या जे आहेत हे जे रोग आहेत साथी मोठे मोठे रोग आहेत तर याचा बचाव करण्यासाठी जे आहे तो कुठेतरी उपाययोजना करणं हे त्या राष्ट्राचं कर्तव्य आहे. आणि याचा पण सुद्धा जे आहे तो कुठेतरी परिणाम हा मानवाच्या सुरक्षिततेला जे आहे तो होताना दिसतो. सामाजिक आर्थिक आव्हानं, निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण असेल दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणं. प्रत्येक राष्ट्रीय एक प्रकारची जी निरक्षरता आहे मग आपण पाहतो की पहिली ते चौथी पाहतो की काय 4 ते 15 वयोगटातील जे आहे त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. त्यानंतर काय दारिद्र्य, विविध प्रकारच्या सुखसुविधा योजना राबवल्या जातात. अंधश्रद्धा असेल, मागासलेपणा आहे, रिझर्वेशन आरक्षण म्हणतो आपण की सगळ्या घटकांना सामावून घेण्यासाठी जे आहे प्रयत्न करणे आणि सगळ्यांना एक प्रकारचं अन्न, वस्त्र, निवारा जे आहे तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, सगळ्यांच्या सन्मानाने जगण्यासाठी जी अनुकूल परिस्थिती लागते त्या राष्ट्राची ती निर्माण करण्याचं काम हे जे आहे ते असतं.
पुढे दृष्टिकोन बदल आणि राष्ट्रीय सुरक्षा विरुद्ध मानवी सुरक्षा काय आहे? राष्ट्र आणि राज्य राष्ट्रीय सुरक्षा काय? केंद्रस्थानी काय परिणाम? केंद्र शासन आहे. आणि सामान्य नागरिक आणि मानवाची सुरक्षा. परकीय आक्रमण, सीमावाद, लष्करी आव्हाने. मुख्य धोके काय? तर दहशतवाद, रोगराई, दारिद्र्य आणि प्रदूषण. सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडतेचे रक्षण. मानवाचा सन्मान करणे, आरोग्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय सुरक्षिततेची व्याप्ती आता केवळ सीमेपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षित आणि सन्माननीय जीवनाशी जोडलेली आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवाची जी सुरक्षा जी आहे तर महत्वाची मानली जाते. अशा प्रकारे भारताची राष्ट्रीय सुरक्षितता त्यामध्ये विविध प्रकारचे जे आपण जे घटक पाहिलेले आहेत यावर आपण चर्चा केलेली आहे. काही अजून राहिलेत काही महत्वाचे मुद्दे. शेवटचा यावर समारोपाचा एक व्हिडिओ आहे, हा तो घेऊया. 10 प्रश्न आहे क्विजचे, ते घेऊया. से एआई से बनी हुई है और इसे आप भी बना सकते हो. ये है मेरा वादा. मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झालीय. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सीमा सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आलाय. कारण देशाची सुरक्षा करायची ती कुणासाठी? तर त्या देशात राहणाऱ्या लोकांसाठीच असते. म्हणूनच मानवास केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेमध्ये होतो. अल्पसंख्य म्हणजे संख्येने कमी असणारे लोक, उदाहरणार्थ ईसाई, ज्यू इत्यादी यांसारखे अल्पसंख्य व दुर्बल गट म्हणजे ज्यांच्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास झाला नाही, अशा वर्गाच्या लोकांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. 1. मानवी सुरक्षेचा विचार केल्यास मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय. दहशतवादाचे प्रमुख लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे जर मानवाची सुरक्षितता कायम ठेवायची असेल तर दहशतवाद नष्ट करणे गरजेचे आहे. म्हणून मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे. कारण लोकशाहीत व्यक्ती स्वतंत्र असते. व्यक्तीचे स्वातंत्र्य, अधिकार, हक्क यांना महत्त्व दिले जाते. तसेच लोकशाहीत राष्ट्रीय मानवी सुरक्षेलाही महत्त्व दिले जाते. तसेच मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवरही विविध प्रयत्न करता येतील. जसे कौटुंबिक अत्याचार, हिंसाचार यांसारख्या गोष्टी टाकून मानवी सुरक्षा राखता येईल. तसेच कुटुंबातून मुलांना चांगले संस्कार देऊन सुजाण नागरिक घडविता येईल. 2. फक्त दहशतवाद, हिंसाचार यांमुळेच मानवी सुरक्षा धोक्यात येते असे नाही, तर पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झालाय. त्यासाठी सुद्धा मानव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदार आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवी जीवनास असणारा धोका कमी करून मानवाचे संरक्षण करणे हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. 3. समाजातला वाढता हिंसाचार हाही मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर
शांतता प्रक्रिया निर्माण करण्यासाठी धार्मिक तेढ कमी करणे गरजेचे आहे. तसेच समाजात ऐक्य निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर मुलांनो, या पाठात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप पाहिले, तसेच राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा काळानुसार सुरक्षेसंबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या पाठात समजावून. तर ओव्हरऑल एक समरी आपण या पूर्ण याची घेतलेली आहे. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे किंवा काही तुम्हाला प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. त्यावर आपण मी 10 बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे. 20 जे आहे ते आपण घेऊया. काय आहे का विचारायचे ऋतुपर्ण, अपूर्वा, No, sir. अभि, काही विचारायचे तुम्हाला? नाही सर. नो सर. हा, तर स्क्रीन दिसते व्यवस्थित? प्रश्न वाचायचे, त्यामध्ये जे पर्याय आहेत त्या जे आहे ते एक एक सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला कोणता वाटतो किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. स्क्रीन एवढीच होती. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे एक प्रकारे जे परत एकदा हे करतो. प्रश्न वाचून त्यावर जे 4 कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे याला काय म्हणतात? कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे याला काय म्हटलं जातं? परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय करार, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक विकास. तर राष्ट्रीय सुरक्षा आहे पुढचा. भारतीय संरक्षण दलाचे सरसेनापती कोण आहेत? सुप्रीम कमांडर, संरक्षण मंत्री, जनरल, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. ऑप्शन बी जनरल. बी. जनरल. भारतीय जनरल. ऐका भारतीय संरक्षण दलाचे सरसेनापती, संरक्षण दलाचे म्हटले मी. ऐका, प्रश्न व्यवस्थित वाचा. संरक्षण मंत्री. ते ऑप्शन पण व्यवस्थित पहा. भारतीय संरक्षण दलाचे सरसेनापती सुप्रीम कमांडर कोण आहे? हे संरक्षण मंत्री, जनरल, राष्ट्रपती आणि संरक्षण पंतप्रधान. मंत्री. तर याचं हे आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख आहेत. त्यांना सरसेनापती असं म्हटलं जातं. विसरू नका, बऱ्याच वेळा जे आहे ते सोपे प्रश्न सुद्धा कन्फ्युज करून टाकतात. जर असा प्रश्न आला, तिन्ही दलांचे काय दिले? भारतीय संरक्षण दलाचे सरसेनापती. संरक्षण दलाचे म्हटले, तुम्हाला असं म्हटलंय का? आर्मीचे आहे, भूदलाचे आहे, नेव्हीचे आहे, हवाई दलाचे आहे का? नाही. तर काय आहे? लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते, म्हणून राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. पुढचा, भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी कोणावर असते? आता हे इंडिव्हिज्युअली आहे. नौदल, Option A, भूदल, नौदल. सीमा सुरक्षा दल Option A. आणि वायुदल. ऑप्शन ए. नौदल. 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 बरोबर. भारताला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टी आणि समुद्र सीमांचे रक्षण जे आहे ते नौदल करते. अगदी बरोबर. पुढचा, तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी 2019 मध्ये कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? संरक्षण प्रमुख, फील्ड मार्शल, संरक्षण सचिव ऑप्शन ए. आणि Option एअर A, चीफ संरक्षण. मार्शल. ऑप्शन ए सर. संरक्षण प्रमुख. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सीडीएस म्हटलं जातं. तो कोण आहे? NS राजा सुब्रमण्यम जे आहेत ते संरक्षण प्रमुख आहेत. अगदी बरोबर. त्यांना म्हटलं जातं. जे सीडीएस पदाची निर्मिती जी आहे ती 2019 मध्ये झालेली आहे. पुढचा, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे हे भारतातील कोणत्या दलाचे काम आहे? सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे
हे कोणत्या दलाचे? सीमा सुरक्षा, होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि तटरक्षक दल. बघूया आता किती जणांना यातून उत्तर येते. सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे हे खालीलपैकी कोणत्या दलाचं काम आहे? बीएसएफ, होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि तटरक्षक दल. तटरक्षक दल. सागरी मार्गाने तटरक्षक दल. डी. बघूया. सीमा तटरक्षक सुरक्षा म्हणजे बॉर्डर आहे, नाही. होमगार्ड हे इंटरनल आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल हे दंगे वगैरे जर असेल सीआरपीएफ तिथे असतं. तटरक्षक दल, कोस्ट गार्ड हे जे आहेत तर व्हाईट कलरचे आपण पाहतो की साधारणतः हे असतं बोट वगैरे त्यांचा युनिफॉर्म असतो तर तटरक्षक दल. सागरी मार्गाने जर काही चोरी वगैरे होत असेल तर ती हे जे आहे ते कोस्ट गार्ड करतात. बॉम्बस्फोट किंवा दंगे यासारख्या गंभीर परिस्थितीत वेगाने हालचाली करून जनजीवन सुरळीत करणारे दल कोणते? जलद कृती दल, रॅपिड ऍक्शन फोर्स, राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी, भूदल, तटरक्षक दल. भूदल सर. जरा व्यवस्थित वाचा प्रश्न भूदल. एकदा परत Rapid action वाचा. बघूया आता किती जणांना येते. सगळ्यांचे येऊ द्या उत्तर. बॉम्बस्फोट किंवा Rapid दंगे action यासारख्या सगळे बाकीचे सांगा जलद पटकन. कृती दल. जलद कृती दल. जलद कृती दल हे तटरक्षक दल नाहीत किंवा भूदल सुद्धा नाहीत, आर्मी फोर्स. तर जलद कृती दल दंगली आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देऊन शांतता राखणे हे या दलाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढे गृहरक्षक दलाला होमगार्ड सहभागी होण्यासाठी नागरिकांची वयोमर्यादा काय आहे? त्यांची पात्रता 21 ते 40, 25 ते 45, 18 ते 25 आणि 20 ते 35 वर्ष. 20 ते होमगार्ड 35. 20 ते 35. 20 ते 35. बरोबर आहे. साहेब ठरवू इच्छिणारे 20 ते 35 वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकाला यामध्ये भरती होता येतं. पुढे भारताच्या अंतर्गत पुढील सर्वात मोठे आव्हान कोणते मानले जाते? निरक्षरता, अंधश्रद्धा, दहशतवाद आणि प्रदूषण. ऑप्शन सी दहशतवाद. अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वात इंटरनली प्रदूषण, दहशतवाद, अंधश्रद्धा आणि निरक्षरता. सांगा पटपट सर्वांनी. दहशतवाद. प्रदूषण. दहशतवाद बघूया. सी. दहशतवाद ही जागतिक आणि अंतर्गत सुरक्षेची मोठी समस्या आहे ज्याचा उद्देश भीती निर्माण करणे असा होतो. पुढे शीतयुद्धानंतर सुरक्षा या संकल्पनेत कोणता नवा बदल झाला आहे? शीतयुद्धानंतर सुरक्षा या संकल्पनेत कोणता नवा बदल झालाय? मानवी सुरक्षा, केवळ शासनाची स्पर्धा करणे, दुसऱ्या राष्ट्रावर प्रभुत्व मिळवणे आणि केवळ सीमेचे रक्षण करणे. ABCD. शीतयुद्धानंतर सुरक्षा या संकल्पनेत कोणता नवा बदल झालेला आहे? मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षा. बाकीचे सांगा सगळे ऑप्शन जण. ए मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षा. फायनल मानवी सुरक्षा. आता सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नसून राहणाऱ्या माणसांची असा व्यापक विचार मांडला गेलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, सीमेजवळील राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे कोणत्या दलाचं काम आहे? सीमा सुरक्षा दल, बीएसएफ, नौदल, वायुदल, रेल्वे सुरक्षा दल. सीमा सुरक्षा दल. सुरक्षा दल. बरोबर. सगळ्यांचं तेच उत्तर. बघूया. ऑप्शन बरोबर आहे. सीमेवर sir. गस्त घालणे आणि Yes, sir. सीमेजवळच्या नागरिकांचे मनोबल उंचावणे हे बीएसएफ चे प्रमुख आहे. म्हणजे जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहे. फक्त पहिल्या प्रश्नामध्ये जे आहे ते बऱ्याच जणांनी काय केलंय, थोडं कन्फ्यूज जे आहे ते झालेलं आहे. तर लक्षात ठेवायचे जे आहे तर तिन्ही दलाचे सरसेनापती कोण, सुप्रीम कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती हे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. समजलंय?
येस सर. यस सर. येस सर. तर अशा सर. प्रकारे आपलं भारतीय सुरक्षा हा पाठ जो आहे तो इथे संपतो. हा, बोलू शकता आता प्रश्न सर काय? सर ही PDF ग्रुपला सेंड करशाल? हो हो, तुम्हाला अजून वर्कशीट मी पाठवणार आहे 25 गुणांची, ज्यात सगळे प्रश्न वगैरे तुम्हाला दिलेले आहेत, तर ते सोडवायचे आहे व्यवस्थित. समजले? आणि चांगलं व्यवस्थित अगोदर काय करा, प्रश्न सोडवताना अगोदर ती पूर्ण पाठ जो आहे तो व्यवस्थित सोडवा. महत्वाचे मुद्दे प्रत्येक तासाला काढत चला, यातून तुमचा अभ्यास होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि चांगल्या प्रकारे जे आहे ते तुम्हाला ही ज्यांचा पेपर ह्या आठवड्यात उद्या वगैरे असेल तर त्यांना शुभेच्छा. परत क्लास झाला तर आपलं सोमवारपासून 1 तारखेपासून हा तर आहे, तर तेव्हा आपण रिव्हिजन जी आहे ती थोडी थोडी घेत चालूया. हा, ऋतुपर्णा बोल. सर आमच्या युनिट टेस्ट मध्ये ना फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर येणार आहे हिस्ट्रीचा, तर तुम्ही परत एक प्रश्नपत्रिका बनवू शकतात का? बर बर, हो सर. ही तुम्हाला आता ऑलरेडी टाकणारच आहे आणि ग्रुपवर मी टाकलेली आहे सगळे कंबाईन मिळून. आणि ज्यांचे पेपर झाले शक्यतो त्यांनी काय करा, तर आपल्याला पाठवत चला. मी मागे नंबर पण